तर बघू शकता फ्रेंड्स, छानपैकी मी मेकअप केलेला आहे, लाईट वाईट मेकअप केला आणि हॅलो फ्रेंड्स, आता वाजले आहे 12:30 पाऊण झालेले आहे. आणि आता आज मला खरंच बरं नव्हतं वाटत, कारण माझी जास्त वेळपर्यंत झोपूनच होती. मला आता उलटी खूप भूक लागली आहे. काय बनवायचं विचार करत होती. आणि आता बनवली मॅगी. व्हिडिओसुद्धा माझी मी आतापर्यंत एकही रील अपलोड नाही केलेली आहे, तर रीलसुद्धा मला बनवायची होती. आता रील वगैरे बनवते छानपैकी. आणि आता दाखवते तुम्हाला मॅगी. आता मी बनवली आहे मॅगी. वेळ आहे, मी कधी खात तर नाही, एखाद्या वेळा बायचान्स मॅगी खाते, नाही तर मला की मॅगी खाणं चांगलं नसते, नाही मी पण खात नाही, एखाद्या वेळा बनवते. तर दाखवते तुम्हाला. बघा, अजून बनायची आहे, वेळ लागते आणि मला जास्त त्यामध्ये आवडत नाही. सुकी मॅगी छान लागते, त्याला थोडा वेळ आहे. ठीक आहे, मी बनवली छानपैकी आता मॅगी. आणि मॅगी वगैरे खाते आणि छानपैकी मॅगी झाल्याच्या नंतर रील बनवते, थोडी तयारी वगैरे करते. तयारी वगैरे म्हणजे काय करायची असते तर थोडं चेहऱ्याला फाउंडेशन तर लावत नाही, पण थोडासा पावडर वगैरे लावते, छानपैकी रेडी होते या रील बनवासाठी. आणि नंतर तुम्हाला भेटते. रील बनवासाठी थोडं तर टचअप करावं लागते, नाहीतर रीलमध्ये कसं व्यवस्थित निघत नाही, तर तेवढं करते. आणि इकडे आवाज जास्त चालू आहे, कारण रेंजचे कामं अजून वाढून गेले, माहीत नाही पूर्ण उन्हाळा असा आज जाणार आहे माझा दिवसभर आवाजामध्ये. तर प्लीज इग्नोर करत जा. आणि पहिल्यांदा बघा सुटी ब्लॉग. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुटी. नेहमी छानपैकी रील अपलोड करते, ब्लॉग बनवते. आणि सपोर्ट करत राहा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चला, मॅगी खाते आणि रील बनवायची तयारी करते. ठीक आहे, भेटते तुम्हाला थोड्या वेळात. तर बघू शकता, छानपैकी मॅगी बनवून तयार झालेली आहे. आणि आता वेळ आहे मस्त मॅगी खायची. चला, तर भेटते थोडा वेळात, पटकन तयार होते, कारण मला मॅगी खाऊन माझा व्हिडिओसुद्धा रील अपलोड करायची आहे, तर पटकन खतम करते. बघा फ्रेंड्स, आता मी छानपैकी तयार झालेली आहे. साडी घातली आज मी, ब्लॅक कलरचं ब्लाऊज आहे, त्याला ब्लॅक कलरची साडीला बॉर्डरसुद्धा आहे. तर ही साडी घातली. आता बनवते मी छानपैकी रील. आणि मेकअप बघा, तुम्हाला म्हटलं मी काहीच नाही करणार, फक्त लाईट वेट, फक्त सिम्पल कानातले घातले, थोडं लिपस्टिक आणि सोबतच थोडंसं लावलं आहे पावडर. आणि बस रेडी साडी घालून. तर रील नक्की बघा आणि भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. तर फ्रेंड्स, आता करत आहे मी आयब्रो. छानपैकी बनवते आयब्रो, कारण खूप दिवस झाले मी आयब्रो केलेली आहे आणि त्याने माझा चेहरा दिसत आहे खूप वेगळा. तर मला करायची मस्तपैकी आयब्रो करते आणि घरीच करते मी. माझ्याकडे आयब्रो करायची मशीनसुद्धा आहे, पण मी मशीन न करता मला छानपैकी वॅक्सने आयब्रो करायला आवडते आणि त्याने छानपैकी माझ्या आयब्रोसुद्धा छान होते. तर चला, मी सगळ्यात पहिले बघा वॅक्स हीटर मी चालू करून ठेवला आहे. आणि वॅक्ससुद्धा यामधलं गरम झालेलं आहे. वॅक्स स्ट्रिप्स आहे जे आता मी याला फाडून घेते. एकच लागते आणि एक जास्त होऊन जाते त्याला, पण 2 आयब्रो करायला. झालं वॅक्स गरम. बघा, छान गरम झालेलं आहे. आणि आता हे वॅक्स स्ट्रिप्स आहे ती त्याला फाडून घ्यायची आहे. तर मी पूर्ण करून घेते, नंतर मग तुम्हाला दाखवते. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आता वाजले आहे सकाळचे 8 आणि मी उठलेली आहे. उठली छानपैकी, माझे कामं पण केलेले आहे, सोबतच कामं झाले, नाश्तासुद्धा झालेला आहे, छानपैकी आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे. आता बाकी आहे स्वयंपाक वगैरे कामं बाकी आहे, ते करून घेते, लगेच भेटते. आणि दुपारी छानपैकी ब्लॉग बनवायचा आहे, सोबतच मला रीलसुद्धा बनवायची आहे. आणि आता कसं इकडे चालू आहे कामं, तर त्यामुळे खूप जास्त आवाज
येतो. तर चला मी माझी कामं पटापट आटोपते आणि भेटते तुम्हाला. कालचा ब्लॉग यामध्ये साईड केलेला होता कारण काल मी लवकर झोपली होती, तर थोडं मूड ऑफ होतं आणि कामसुद्धा होते, त्यामुळे काल मी लवकर झोपली आणि ब्लॉगसुद्धा मी अपलोड केलेला नव्हता. तर आजचा ब्लॉग त्यामध्येच मिक्स राहणार आहे, तर ब्लॉग पूर्ण बघा. आणि पहिल्यांदा बघत असाल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका, सबस्क्राईब नक्की करा. चला तर भेटते मी तुम्हाला थोड्याच वेळात. तर बघू शकता फ्रेंड्स, छानपैकी मी मेकअप केलेला आहे, लाईट वाईट मेकअप केला आणि सिंपल सी हेअरस्टाईल केलेली आहे. बघा छानपैकी क्लिप लावले आहे मी आणि सोबतच रेड कलरचा ड्रेस जो माझा फेवरेट आहे हा तोही घातलेला आहे. छानपैकी तयारी केली थोडी आणि मस्त रील अपलोड केलेले आहे. नक्की जाऊन पाहत जा आणि कशा रील अपलोड म्हणजे रील कशा वाटते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगत जा. आणि काल मी केलं होतं छानपैकी बघा, घरीच आयब्रो केली होती बघा, छानपैकी घरी आयब्रो केली. आणि माझ्याकडे होतं, दाखवते मी, डिटॅन क्रीम होता. तर माझ्याकडे जो हा टॅनिंग क्रीम होता बघा, तर हा टॅनिंग क्रीम मी यूज केला डिटॅनचा. काल हाताला सुद्धा केला आणि चेहऱ्याला सुद्धा छानपैकी क्लिन्झिंग स्क्रब आणि हा टॅनिंग क्रीम लावला. त्याने काय होतं, पूर्ण चेहऱ्यावरचं टॅनिंग जे आता उन्हाळ्यामध्ये मी सकाळी मॉर्निंगला जातो, कारण मॉर्निंगचा काहीतरी नवीन एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे मी, त्यासाठी जाते. तर सकाळी 8:30 वाजेपर्यंत असते. तर ते कसं आहे, टॅनिंग बसते चेहऱ्यावर, कारण कधी कधी खूप जास्त ऊन असते आणि कधी कधी थंडीसुद्धा असते, म्हणून टॅनिंग सकाळी बघा मी सकाळी की नाही, सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात सकाळी मी लावून जाते सनस्क्रीन. ठीक आहे, सनस्क्रीन लावून गेलं तरीही टॅनिंग चेहऱ्यावर पडते. मग मी काय करते, 8 दिवसातून एकदा तरी छानपैकी क्लिन्झिंग करायचं आणि स्क्रब करून टॅनिंग वगैरे लावून घेते. चला आता माझी तयारी वगैरे झालेली आहे. आता मी करते, इथेच माझा ब्लॉग आहेत. आता पहिले चेंज वगैरे करते आणि करते छानपैकी आराम. आज होता शनिवार आणि सोबतच होता माझा उपवास. शनिवार होता जो उपवास तर राहणारच ना. चला तोही होता, तो झाला. तर मी बनवलं होतं उसळ वगैरे, छानपैकी उसळ खाऊन घेतलं. आणि आता दुपारच्या वेळेला छानपैकी रेस्ट करते आणि संध्याकाळी बनवणार मी पाटोळीची भाजी. जे मराठीमध्ये आपल्याकडे सगळ्यात जास्त चालते ते म्हणजे पाटोळीची भाजी असते. जर असं समजा की मराठी सायडर, आता माझं जर म्हटलं तर मी मराठी सायडर आणि मला हे सगळं काही खूप जास्त आवडते. भाकर, पाटोळीची भाजी, बापरे, झुणका भाकर खूप जास्त. तर चला आता मी छानपैकी चेंज करते, रेस्ट करते, आराम करते, कारण माझी तब्येत माहीत आहे तुम्हाला, 15 दिवस झाले तब्येत अजूनसुद्धा खूप, प्रयागराजवरून आली तेव्हापासून काही अजून तब्येत जागेवर नाही आली, म्हणून आता करते छानपैकी रेस्ट, आराम करते. आणि मग 4 वाजता 5 वाजता उठते आणि मग लागते स्वयंपाकाला. आणि बाकीचे कामं माझे झालेले आहे. तर भेटते तुम्हाला थोड्याच वेळात. आणि आता जाते मी छानपैकी मार्केटमध्ये. तर आता माझं जेवण झालं आहे, संध्याकाळी वाजले 9:30 आणि आली आहे मार्केटमधून. स्वयंपाक केला, छानपैकी वड्याची भाजी केली, पोळ्याचा भात केला. आणि आता छानपैकी इथेच माझा ब्लॉग एंड करतो. उद्या पुन्हा भेटू आणि असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट नक्की करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.